आणि यानंतर कोकणातून आताच्या क्षणाची एक मोठी बातमी समोर आली आहे। तिकडे रत्नागिरीमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। रत्नागिरीत 2.7 रिश्टर स्केलचा धक्का जाणवलेला आहे। ते चिपळूण तालुक्यातल्या येगाव इथे भूकंपाचं केंद्र आहे। आपण पाहतोय रत्नागिरीमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। चिपळूण तालुक्यातल्या येगाव इथे हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। त्यामुळे सध्या नागरिकांमध्ये त्या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। रत्नागिरीमध्ये 2.7 रिश्टर स्केलचा भूकंप झालेला आहे। भूकंपाचे धक्के जाणवू लागलेले आहेत। त्यामुळे घरांच्या भिंती देखील या धक्क्याने आपण थेट आमचे प्रतिनिधी अमोल कलिया यांच्याकडून अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। अमोल, रत्नागिरीमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती समोर येते। नक्कीच गेल्या 2 महिन्यातला हा दुसरा भूकंपाचा धक्का आहे। साधारण 12 मार्चला जिल्ह्यामध्ये एक भूकंपाचा धक्का जाणवला होता आणि आज पुन्हा हा भूकंपाचा धक्का जाणवलेला। मात्र हा भूकंपाचा धक्का जो आहे तो चिपळूण तालुक्यातील येगाव या ठिकाणी बसलेला आहे आणि या भूकंपाची तीव्रता जी आहे 2.7 रिक्टर स्केल इतका हा सौम्य धक्का आहे। म्हणजे हा भूकंपाचा सौम्य धक्का असला तरी मात्र नागरिकांमध्ये जे भीतीचं वातावरण आहे, म्हणजे या भूकंपामुळे कुठलीही हानी झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत नाही। नक्कीच धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी अमोल। आपण पाहतोय रत्नागिरीमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहे। सध्या नागरिकांमध्ये त्या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालंय।